अजित पवार आणि मुख्यमंत्री शिंदेमध्ये रात्री 3 तास बैठक. शिंदे गट दादा गटामध्ये आमने सामने येऊ शकणाऱ्या जागांवर आणि लाडकी बहीण योजनेच्या प्रसारासाठीच्या अहवालावर चर्चा. सूत्रांची माहिती. नागपूरमधील लाहोरी बारच्या मालकाची संजय राऊतांविरोधात तक्रार. नागपूर अपघात प्रकरणामध्ये राऊतांकडून संकेत बावनकुळेसह तिघांवर लाहोरी बारमध्ये बीफ कटलेट खाल्ल्याचा आरोप. सरकारनं लाडक्या पोरांच्या नावानं चिरडा आणि पळा योजना सुरू करावी. फडणवीसांमुळे संकेत बावनकुळेला वाचवण्याचा प्रयत्न. सीताबर्डी पोलिसांचा तपास संशयास्पद. सामनातून टीका. भाग्यश्री आत्राम आज शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार. अहेरीमधून भाग्यश्री आत्रामांना तिकीट मिळणार. बाबा आत्रामांविरोधात भाग्यश्री आत्राम मैदानात. पंतप्रधान मोदींच्या हस्ते सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांच्या घरच्या गणरायाची आरती. चंद्रचूड 8 नोव्हेंबरला निवृत्त होणार. भैया क्रोनॉलॉजी समझ लीजिए, न्याय देवते पाहतेच ना. महाराष्ट्रामधल्या घटनाबाह्य सरकार असेच बिनमुभाट चालू राहील. मोदींचा चंद्रचूड यांच्या घरातील फोटो ट्विट करत राऊतांचा कोचकटोला. उपमुख्यमंत्री अजित पवार आज खेड विधानसभेच्या दौऱ्यावर. अजितदादा उमेदवाराची घोषणा करण्याची शक्यता. खेडमध्ये दिलीप मोहिते पाटील अजित पवार गटाचे आमदार. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगेंचं 16 तारखेपासून बेमुदत उपोषण. तर मराठा आरक्षणाबाबत विशेष अधिवेशन बोलावण्याच्या मागणीसाठी आमदार राजेंद्र राऊतांचा आजपासून ठिय्या. शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणावर आज सुनावणी. सुनावणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष.